तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो झाडीपट्टी मिनगरी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या झाडीपट्टीमध्ये डोंगरगाव येथील शंकरपट सध्या खूप जोरदार सुरू आहे। आज आपल्याला म्हणजे आलो आहोत आपण, आपल्याला काही दिवसापूर्वी वेळ नाही मिळाली, पण आज आपण तुमच्यासाठी नक्की आलेलो आहोत। तर आपण डोंगरगाव येथील शंकरपटाविषयी आपण माहिती जाणून घेऊया। तर सर, तुमचे परिचय द्या। सर, सर्वप्रथम मी नमस्कार करतो तुम्हाला आणि माझा परिचय आहे, मी मेक्षाम शेंडे, पट समितीचा एक कार्यकर्ता म्हणून आहे। मी इथे कार्य करतो आहे गेल्या 3 वर्षापासून। तर तुमच्या पटाविषयी सांगा या वर्षीच्या। आमच्या पटाला दिनांक 18 एप्रिल 2025 पासून सुरुवात झालेली होती आणि आज जवळपास 1 ते 1.5 महिन्याचा काळ लोटलेला आहे। आणि याच्यामध्ये सांगायचं झालं म्हणजे आपल्या विदर्भामध्येच एक डोंगरगावचं नाव एक नावाजलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने लोकांचं सहकार्य मिळत आहे आणि आमची पटसमितीसुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य करत आहे। आमचे यावर्षीचे आमचे अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी उपस्थित विके सर यांचं आमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत। एकनाथजी टिकले आमचे कार्यकर्ते, सक्रिय कार्यकर्ते, ते सुद्धा आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात। आमचे विठ्ठलजी बोपेवार, अरविंदजी टिकले आणि जे बैलजोडे आमच्या लावतात ते गणेशजी टिकले, वामनजी टिकले, खुशालजी शेंडे, आपले सर्व टीम तुमची उपस्थित आहे। तर सर, म्हणजे शंकरपटामध्ये म्हणजे बक्षीस कशा कशाचे असते? आमच्याकडे बक्षिसांचं म्हणजे एकतर कूलर, अलमारी, टेबल फॅन आणि वस्तू स्वरूपात बक्षीस असतात। म्हणजे साधारणतः म्हणजे किती दिवस पट चालणार आहे? आणखी पटाची मुदत आमची सध्या 10 जूनपर्यंत ठेवलेली आहे। बघूया, जर जोड्या लागल्या, पाड लागली तर पटाची मुदत वाढ करता येईल। तुमची जी पट कमिटी आहे त्याविषयी सांगा। आमची पट समिती सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आमच्या पट समितीचं, की गेल्या 3 वर्षापासून पट समिती सक्रिय कार्य करत आहे। आमच्या पट समितीच्या वेगवेगळ्या कमिट्या नेमलेल्या आहेत, ज्यामध्ये बैलजोडी कमिटी, भोजन समितीमध्ये विश्राम सोनकर हे आपली भूमिका सांभाळतात। आमचे जे सहकारी आहेत अशा प्रत्येक समित्या आम्ही नेमलेल्या आहेत आणि सर्वांचं सहकार्य लाभत आहे आणि गावाचं म्हणजे भरपूर सहकार्य। मित्रांनो, तुम्ही जो डोंगरगाव येथील शंकरपटाचा व्हिडिओ पाहता, बरोबर आहे, तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक गिव्हवे होणार आहे, म्हणजे त्यामध्ये 5 लोकांना काहीतरी मोठं बक्षीस मिळणार आहे। तुम्ही जर नक्की शंकरपट प्रेमी असाल किंवा नाटक प्रेमी असाल किंवा आपल्या झाडीपट्टीच्या म्हणजे झाडीपट्टी मिनगरी यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ बघत असाल तर मित्रांनो, आवर्जून तुम्हाला सांगतो की आत्ता सबस्क्राईब करून घ्या। त्यानंतर असं होईल की तुम्ही म्हणाल की आम्हाला पण बक्षीस मिळालं नाही, आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि चॅनलला आपल्या शेअर करा। तर धन्यवाद सर, माहिती दिली। सर, तुमचा परिचय द्या। सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करतो। माझा परिचय आहे गणेश यशवंत टिकले, मी इथलाच आहे आणि पट कमिटीचा एक सक्रिय सदस्य आहे। म्हणजे सर, तुमचं म्हणजे काम कोणतं असते? माझं काम विशेषतः मी सगळ्या कामाकडे लक्ष देतो, म्हणजे सगळेच कामात धरून चाला। तर विशेषतः म्हणजे मी बैलजोडी जोडी मालकाचा मिळवून आणणं हा एक माझा मोलाचा काम आहे। तुमच्या पटाविषयी काय सांगाल आम्हाला? आमच्या पटाविषयी सांगायचं ठरला, आम्हाला हे 3रा वर्ष आहे, पण 3ऱ्या वर्षामध्येच आम्हाला खूप काही अनुभव आला आहे आणि आमची कमिटी पूर्ण सक्रिय आहे। त्या कमिटीच्या माध्यमातून आम्ही कोणालाही भेदभाव करत नाही, लहान किंवा मोठा हा कधी समजून घेत नाही आम्ही। आम्हाला सगळे समान असतात, जोडी मालक हे सगळे समान आहेत आणि निर्णय देताना आम्ही कोणाची म्हणजे असं म्हणजे एखादी मोठा व्यक्ती आहे किंवा हे आहे त्याचं आम्ही देऊन म्हणजे ऐकून देत नाही। तर कमिटीने जे काही निर्णय आम्ही देऊ ते कमिटी म्हणजे विचार करूनच देतो। तर सर, तुमचे खूप खूप धन्यवाद, माहिती दिली। ठीक आहे, सर, तुमचा परिचय द्या। माझं नाव सुरेश उईके गुरुजी आणि मी या पटामध्ये म्हणजे पहिल्या वर्षी मी पटात होतो, पण सदस्य म्हणून नव्हतो, फक्त सक्रिय इथे पटामध्ये राहत होतो। मागच्या वर्षी पण सदस्य आणि यावर्षी मी म्हणजे या पटाचा अध्यक्ष आहे इथे। आणि या पट कमिटी, आमच्या पट कमिटीचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या दाणी किंवा आमचा जो दांड आहे, दांड एकदम म्हणजे कोणीही जरी दांड बघितलं तर आमच्या दांडाला फेल करू शकत नाही किंवा थोडा जरी आमच्या दांडामध्ये कमी जास्त झाला, आमच्या पट कमिटीचे जेवढे सदस्य आहेत ते प्रत्येक सदस्य जाऊन पहिले ते दांडाचं निरीक्षण करतील आणि दांडाचं निरीक्षण करून कुठे कमी जास्त आहे, कुठे काय झालं ते बरोबर हे करून म्हणजे ते दुरुस्त करणं किंवा सगळीकडे हे करणं, पटामध्ये काय बैल आले काय आले
झाले त्याच्या सगळी व्यवस्था आमच्या पट कमिटीचे सदस्य सर्व करत असतात. आणि आमचं म्हणजे कसं आहे, कोणतीही जोडी असो, कोणी आपला जरी गावची जोडी असली आणि तरी आम्ही गावच्या बाजूनी कधी निर्णय देत नाही. जो निर्णय आहे, जो योग्य आमच्या पटाचा सिग्नल तो निर्णय, आणि ज्या बाजूनी सिग्नल पडली असेल, कारण विरुद्ध हरणाऱ्या जोडीकडे सिग्नल पडतो, त्याच्या विरुद्ध जोडी जिंकते, तर त्या सिग्नलवरून आम्ही पट कमिटीचे निर्णय देतो. आणि आमचे पट कमिटी सदस्य ज्येष्ठ सदस्य आहेत, काही ज्येष्ठ आहेत, कनिष्ठ आहेत, तर सर्व आमचं मिळून इथं सहकार्य चालतो. आणि आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात आमची जेवणाची कमिटी आहे किंवा आमचे सदस्य आहेत, बैलाकडे जाणं, बैलाला व्यवस्था, कोणाच्या इथे बैल आहेत, काय आहे, त्यांना तणीस लागतं काय, हे सर्व व्यवस्था आमचे कमिटीचे सदस्य पाहत असतात. तर अशा प्रकारे आमच्या पटाचं म्हणजे लौकिक आहे थोडा. म्हणजे तुम्हाला तो शंकरपटाचा आहे तो छंद म्हणजे कधी लागला? शंकरपटाचा छंद म्हणजे आता गावामध्ये पट पहिले जुना पट होता, असं पाडीचा पट भरत होता. पण मधल्या काळामध्ये जेव्हा गव्हर्नमेंटनी पटावर बंदी आणल्यामुळे जो जुन्या पटाच्या दाणी होत्या त्या तिथे नर्सरी लावून तो पट हे झाला. पण जेव्हा पुन्हा गव्हर्नमेंटनी पटाला परमिशन दिली त्यावेळेस आम्ही पहिल्या वर्षी म्हणजे असंच तिथून तळ्यामध्ये इथेच केला होता, पण छोटा पट याच्यासाठी बनवला होता, पाडीचा पट हे करतो म्हणून. मग त्याच्यानंतर असं विचार आला का आम्ही बाहेरगावी जायचे पट बघायला, त्या जोड्या हे करायचे, गावातही काही 2-4 जोड्या होत्या. मग असं वाटलं की नाही, आपण हा आपला तलाव आहे मामा तलाव, यामध्ये दाणी काढून आम्ही प्रयत्न केला आणि त्यामुळे मग तो सक्सेस झाला आमचा पटाचा. तेव्हापासून आम्ही हे इथे पट भरवतो आता. खूप खूप धन्यवाद सर, माहिती दिली. आणखी तुम्हाला काय सांगायचं आहे म्हणजे पटाविषयी? पट्टाविषय म्हणजे पट आता असं होते की गावातील लोक कसे बाहेरगावी लांब लांब तिकडे मसलीला जायचे, कुटाळ्याला जायचे, की भावळ आहे किंवा कुंभारी इकडे जायचे. आणि त्या गावातील लोक मग इथे असं वाटलं का रे आपला रोडचा गाव आहे आणि गावाचे सहकार्य आम्हाला म्हणजे जे गावातील पटप्रेमी आहेत त्यांना म्हणजे असं वाटतो की ज्या दिवशी जोडी असते त्या दिवशी सणासारखं, म्हणजे जसं काही आपल्या तलावाच्या पाडीवरती लोक बसून राहतात तिकडून बाल्कनीत बसल्यासारखं गावातील महिलासुद्धा म्हणजे जोडी असली की बघायला येतात, बघून जातात. म्हणजे त्यांना थोडासा गावामध्ये उत्साह वाटतो. आणि बाहेरगावचे जसं आमचं आता गाव रोडचं आहे, जाणाऱ्या येणाऱ्यालाही काही अडचण नाही आहे, कितीही वाजता जाऊ शकतात, कितीही वाजता येऊ शकतात. तर अशा प्रकारे आमचा पटाचं हे आहे. धन्यवाद सर, खूप खूप. तर मित्रांनो, माझ्यासोबत आहेत पुन्हा एक आपल्या डोंगरगाव पटामधील एक सदस्य. तर सर तुमचं नाव सांगा. एकनाथ शामराव टिकले, डोंगरगाव पटप्रमुख आहे मी. आणि योग्य निर्णय देणार आहे मी. जे म्हणजे जोडी कमी जास्त झाली तर जी जिंकली तिलाच आपण योग्य निर्णय देऊ आणि इथं झगडे भांडणं नाही झाले पाहिजे या पद्धतीनं. आणखी काय सांगाल तुमच्या पटाविषयी? आता पटाविषयी 3 वर्ष झालेले आहेत. यावर्षी पाण्यामुळे थोडं कमी झालं. यावर्षी जोड्या नाही आल्या तेवढ्या. आणि इथून म्हणजे भरपूर पाणी होता, त्यामुळे जोड्या पाहिजे तशा नाही आल्या. परंतु FBच्या वगैरे आल्या जोड्या आणि जोड्या सुटल्या त्या. ठीक आहे, धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत म्हणजे डोंगरगाव येथील शंकरपटामध्ये. डोंगरगाव हे गाव चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. येथील शंकरपट गेल्या 3 वर्षापासून कंटिन्यू सुरू आहे, म्हणजे खूप प्रसिद्ध आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.